नगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्यात फकराबादमध्ये दूध भेसळीचा जीवघेणा प्रकार समोर आलाय। अन्न आणि औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत भेसळीचा भांडाफोड केलाय। सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी निर्दयपणे खेळणाऱ्या टोळीचा काळाकुट्ट कारभार उघडकीस आलाय। लहान मुलं असोत, वृद्ध असोत, पैलवान असोत किंवा आजारी व्यक्ती असो, दूध हा आहाराचा महत्त्वाचा घटक बनलाय। पण अशा दुधात भेसळ केली जाते हे आपण अनेकदा बघितलंय। आता जामखेडमध्ये दूध भेसळीचा वेगळाच गंभीर प्रकार समोर आलाय। दूध भेसळ नाही तर केमिकललाच दुधाचं रूप देऊन विकलं जातंय। 1200 लिटर घातक लिक्विडसह पावडर जप्त करण्यात आली आहे। सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणारे तिघे आरोपी ताब्यात घेण्यात आले। 6 ड्रम यामध्ये आम्हाला 2,49,000चा साठा आढळलाय त्या ठिकाणी, जे केमिकल त्याचा दुधामध्ये भेसळीसाठी वापरात करण्यात येत असं। आणि जे शेतकरी आहेत रामदास उबाळे यांच्याकडे 320 लिटर दूध आणि 12 बॅग 25 किलोच्या, त्याच्यामध्ये प्रत्येकी 12 बॅग मध्ये 25 किलोची व्हाईट पावडर आहे, त्याचा साठा आढळून आला आहे। तिन्ही याचे आम्ही नमुने घेतले आहेत आणि तिन्ही विरुद्ध आम्ही FIR दाखल केली आहे। जामखेड तालुक्यातल्या फकराबाद इथे केमिकल दूध निर्मितीचा जीवघेणा उद्योग सुरू होता। त्यावर अन्न आणि औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं संयुक्तरित्या धाड टाकली। त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी निर्दयीपणे खेळणाऱ्या या टोळीचा काळाकुट्ट कारभार उघडकीस आला। या कारवाईत तब्बल 200 लिटर क्षमतेचे 6 ड्रम असा एकूण 1200 लिटर फॅट वाढवणारे घातक लिक्विड आणि रासायनिक पावडर जप्त करण्यात आली। विशेष म्हणजे अवघ्या 200 लिटरच्या लिक्विडच्या एका ड्रम मधून तब्बल 2 ते 2,500 लिटर दुधासारखे दिसणारे पांढरे केमिकल तयार केलं जाऊ शकतं। 1 लिटर दुधामध्ये भेसळ करून 20 लिटर दूध तयार केलं जात आहे। शेतकऱ्यांच्या दुधाला दर कमी मिळण्यामागे अशी भेसळ मुख्य कारण असल्याचं शेतकरी सांगतायत। प्रथमतः प्रशासनाचे अभिनंदन केले पाहिजे। अनेक दिवसापासून शेतकरी व शेतकरी संघटनेची मागणी होती की दुधाची भेसळ होती, त्यामुळे शेतकऱ्याला दुधाला दर मिळत नाही, हे मुख्य कारण आहे। भेसळ हा दूध व्यवसायात लागलेला मोठा एक ही कीड आहे। हो, आज पाहिलं तर हे दूध भेसळ जर थांबली तर हे शेतकरी वाचेल। आज ऊसाचे रेट जर पाहिले तर ऊसाचे रेट तर आज 4,000, 3,500 ते 4,000पर्यंत। खुराकाचा रेट वालिसाची पाहिलं 50 किलोची गोणी तर ती आज 1,200-1,300 रुपयाला आहे। आणि जर समजा अशी जर भेसळ नाही थांबली तर हे जो शेतकरी जो एकदम म्हणजे शेतकऱ्याची हाल होती। जामखेडमध्ये जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ही जवळपास 17,80,000 रुपये इतकी असल्याचं सांगितलं जातं। दुधातील फॅट कृत्रिमरित्या फुगवण्यासाठी पॅराफिन ऑइल आणि कृत्रिम फ्लेवरयुक्त द्रव तसंच विशिष्ट रासायनिक पावडरचा वापर केला जात होता। घटनास्थळीच अधिकाऱ्यांनी डेमो सुद्धा दाखवला। हे ऑइल पाण्यात टाकलं, किती घ्यायचं प्रमाण? अर्धा किलो, 10 लिटर ना, याला किती घ्यायला? काय करायचं आता? तसंच ठेवायचं नाहीये। तर हे जे आहे याच्यामध्ये जो पावडर आहे, जी पावडर व्हेजिबल फॅट स्वरूपाची सुद्धा असू शकते आणि त्याच्यामध्ये प्रोटीन, आर्टिफिशियल प्रोटीन सुद्धा त्याच्यामध्ये कंटेंट असतात। अशा प्रकारची अननोन पावडर आणि जो फॅटचं लिक्विड आहे, फॅट वाढवण्यासाठी दुधामध्ये या रसायनांचा मानवी शरीरावर गंभीर आणि दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतो असा इशारा या अधिकाऱ्यांनी दिलाय। या भेसळ प्रकरणात दूध व्यावसायिक रामदास उबाळे याच्यासह समीर शेख आणि आफताब शेख यांना पोलिसांनी जेरबंद केलंय। तिघांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये छापा टाकला आणि छापा टाकताना सोबत अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी सोबत घेतलेले होते। त्या ठिकाणी पॅराफिन नावाची पावडर मिळाली आणि 3 इसम मिळून आले। त्यावरून असं लक्षात आलं की त्या ठिकाणी नकली दूध बनवत आहेत
आणि त्यांना जेव्हा करून दाखवायला लावलं तेव्हा त्यांनी डेमो दाखवला की पॅराफिनचा आणि इतर ज्या त्या ठिकाणी जे काही केमिकल्स आहेत त्याचा वापर करून हुबेहूब दूध त्यांनी त्या ठिकाणी बनवून दाखवलं आणि जेवढं पण काही मटेरियल त्या ठिकाणी होतं ते जप्त केलं. ते साधारणतः 17 लाख रुपयाचा जो मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि 3 लोकांना तिथून ताब्यात घेतलं. केमिकल पासून बनवलेल्या अशा कृत्रिमरित्या तयार करण्यात येणाऱ्या दुधाचे आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असतात. लहान मुलांची वाढ खुंटते, तसंच किडनीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे हा घातक धंदा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाते. सर्वात मोठा प्रॉब्लेम ह्या भेसळयुक्त दुधामुळे होणार आहे का बाळांना ॲनिमिया म्हणजे बाळातील लोहाचं प्रमाण आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण ड्रास्टिकरित्या कमी होतं या बाळांना आणि त्यांची वाढ खुंटते यामुळे. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्या केमिकलचा इफेक्ट बाळाच्या किडनीवर पण वाईट स्वरूपात ते करतात आणि लॉंग टर्म बाळांची किडनीवर अशा परिणाम झाल्यामुळे लॉंग टर्म जे इश्यू येतात त्याच्यात बाळांची वाढ खुंटणे हे इश्यू येतात. जामखेडमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे दूध व्यवसायातील भेसळीचं भीषण वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. या काळ्या साम्राज्याची मुळं किती खोलवर रुजली आहेत याचा सखोल तपास आता सुरू झालाय. उमर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर.